निवडणुकीच्या आधी तुतारीकडे लागली होती मोठीच्या मोठी रांग. ज्याला त्याला वाजवायची होती फक्त तुतारी, कारण तुतारी मिळाली की विजय पक्का असं मानलं जात होतं. निवडणुकीने रंग पालटला, त्यासोबत नेत्यांच्या निष्ठाही बदलू लागल्या. गंगा उलटी वाहू लागली आणि शरद पवार यांच्या पक्षातील नेते पदाधिकारी आता अजित पवार यांच्याकडे जाऊ लागले. मित्रहो नमस्कार. राजकारणामध्ये खोबरं तिकडे चांगलं भलं हा अलिखित नियम सतत चाललेला असतो. आपण पाहत असतो, आपण अनुभवही घेत असतो. बघा, इथं निष्ठा, जाणीव अशा गोष्टींना अलीकडं फारशी किंमत उरलेली नाही. खरं तर काहीही किंमत उरली नाही या तथाकथित निष्ठेला वगैरे. बघा, सकाळी एका पक्षात असलेला नेता दुपारी नक्की कुठल्या पक्षात असेल हे सांगता येतं का? आता जिकडं सत्ता तिकडं चांगलं भलं हा न्याय आपण पाहत असतो, पाहायला मिळत असतो. आता बघा, निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या तुतारीची मोठी हवा होती. अजितदादांचं घड्याळ बंद पडते की काय अशी परिस्थिती होती. तसं अनेक नेत्यांना वाटत देखील होतं. त्यामुळं अजित पवार यांच्या पक्षातील आणि इतर पक्षातलेही अनेक जण शरद पवार यांच्याकडे गेले. तुतारीकडं जाणाऱ्यांची रांग लागलेली होती, रांग. आता हीच गर्दी आता उलटी फिरू लागलेली आहे. म्हणजे शरद पवार टू अजित पवार. तुतारीला सोडून घड्याळाकडे धाव घेणाऱ्या नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या तीनही नेत्यांच्या आणि उमेदवार सुद्धा पराभूत झाले या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळं शरद पवार यांच्यासोबत राहायचं की अजित पवार यांच्यासोबत जायचं असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडलेला होता. महायुतीच्या विरोधात असलेले वातावरण बघून अनेकांनी तुतारी हाती घेतली होती निवडणुकीच्या आधी. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळं सर्व चित्र बदललं, सगळी गणितं बदलू लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता. ते आता पुन्हा अजित पवार यांच्यासोबत काम करताना दिसत आहेत. महिला आयोगाच्या सदस्या आणि प्रदेश सचिव आभा पांडे यांनी सुद्धा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली होती. त्यांना त्यावेळी निलंबित देखील करण्यात आलं होतं. पण बघा, असं असलं तरी त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केलेलं आहे. यावरून आता त्या पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय नागपूर जिल्ह्यातल्या अनेकांना नोटिसा धाडण्यात आलेल्या होत्या. म्हणजे पक्षाशी बेईमानी केल्याच्या वगैरे निलंबनाचे पत्र दिलेले होते, ते सुद्धा मागं घेण्यात आल्याचं समजतंय. तिकडं काटोलमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व होते. शरद पवार आणि सतीश शिंदे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. शिंदे अजित पवार यांच्या गटात गेल्यामुळं शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी शिंदे यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि पुन्हा पक्षात येण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळं शिंदे यांचाही नाईलाज झाला. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख पराभूत होताच ते आता परत दादांच्या गटात परतले आहेत. आभा पांडे यांनी आधीच बंडखोरी करणार असल्याचं सांगून टाकलं होतं. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढली. त्या पराभूत झाल्या आहेत. मात्र त्यांनी अजित पवार आणि पक्षापासून फारकत घेतलेली नाही. मध्य नागपूरमध्ये हलवा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना निलंबनाच्या नोटीसाही पाठवल्या होत्या. आता या नोटीस फक्त कागदोपत्री ठरलेल्या आहेत. म्हणजे कागदी घोडे नाचले आणि थांबले. आता पुन्हा महायुतीची सत्ता आल्यामुळं अनेकांनी अजित पवार यांनाच आता आपले नेते मानले असल्याचंही दिसून येत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये अशी उलटी गंगा वाहनं आता सुरू झालेलं आहे. राजकारणात कधी कोणाचे दिवस फिरतील हे तसं काही सांगता येत नाही. बघा, तुतारी वाजवण्यासाठी धावपळ करणारे अनेक नेते, पदाधिकारी आता अजितदादांचं घड्याळ जवळ करू लागले आहेत. खोबरं तिकडे चांगलं, दुसरं काय हो. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.